नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय असा क्रिस्पी कुरकुरीत मसाला डोसा। रेस्टॉरंटमध्ये आपण खातो त्यापेक्षाही परफेक्ट आणि मस्त डोसा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये मी साहित्याचं अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे आणि खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत ज्यामुळे तुमचा डोसाही असाच तयार होईल। चला तर बनवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे मी तांदूळ घेतलेत। इथे आपल्याला 3 वाट्या तांदूळ घ्यायचे आहेत। कुठलीही एक वाटी सेट करा आणि तिने 3 वाट्या तांदूळ मोजून घ्या। ज्या तांदळाचा भात मोकळा होतो असे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत, जुने तांदूळ घ्यायचे आहेत। 3 वाट्या तांदूळ घेतल्यानंतर त्याच वाटीने मोजून इथे 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे। 1 वाटी पोहे यामध्ये घालायचे आहेत। जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही इथे घेऊ शकता। आणि यानंतर अर्धा चमचा इथे मी मेथीचे दाणे घालते। इथे आता मी छोट्या वाटीने सगळं साहित्य मोजून घेतलं म्हणून अर्धा चमचा मेथी दाणे घेतले। तुम्ही जर मोठी वाटी घेत असाल तर 1 चमचा मेथी दाणे घातले तरी चालेल। आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 3 ते 4 वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये जो कचरा असेल त्याचबरोबर पावडर असतात त्या सगळ्या निघून जातील। 3 ते 4 वेळा हे स्वच्छ धुतल्यानंतर यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि यानंतर आता यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे। आता हे 3 ते 4 तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे। तर इथे आता 4 तास झालेत आणि पाहू शकता इथे डाळ तांदूळ छान भिजलं गेलं आहे। आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर हे जास्त आहे तर मोठ्या भांड्यामध्ये मी हे वाटून घेते आणि 2 ते 3 बॅचेसमध्ये हे वाटून घेते। पाणी निथून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि वाटताना लागेल तसं यामध्ये पाणी घालून अगदी बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे। तर इथे पहा मी अर्धा चमचा पहिल्या बॅचमध्ये साखर घालते। साखरेमुळे डोस्याला रंग खूप छान येतो। तर ही पहिली टिप आहे, यामध्ये साखर घाला अर्धा चमचा, म्हणजे डोसा खूप मस्त असा गोल्डन ब्राऊन रंगाचा होईल। आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि वाटताना अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर हे मी सगळं वाटून घेतलं आहे पहा। आता दुसरी टीप, आपल्याला हे हाताने असं एका दिशेने फेटून घ्यायचं आहे, ज्यामुळे हे पीठ छान असं फर्मेंट होईल आणि डोसा जाळीदार व्हायला मदत होईल। 3 ते 4 मिनटं हे फेटून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे। तर सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे वातावरण थंड आहे, तर त्यामुळे तुम्ही हे जास्त वेळ फर्मेंट करा। म्हणजे जर तुम्हाला सकाळी डोसे बनवायचे असतील तर तुम्ही आदल्या दिवशी सकाळीच डाळ तांदूळ भिजत घाला, दुपारी ते वाटून घ्या आणि मग दुपार ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत फर्मेंट करण्यासाठी ठेवा, म्हणजे जास्त वेळ मिळेल हे फर्मेंट होण्यासाठी आणि छान असं फर्मेंट होईल। किंवा मग तुम्हाला रात्रभरच जर हे फर्मेंट करायचं असेल तर एखाद्या ब्लँकेटमध्ये किंवा जाड कापडामध्ये गुंडाळून ठेवा, त्यामुळेही हे छान फर्मेंट होईल, किंवा एखाद्या उबदार ठिकाणी ठेवा। आता हे मी रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवून देते। आता दुसऱ्या दिवशी आपण याचे डोसे बनवणार आहोत। तर डोसे बनवण्याआधी आपण मसाला तयार करूया। तर इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं, यामध्ये मोहरी आणि जिरं घातलं, यानंतर अर्धा चमचा उडदाची डाळ, अर्धा चमचा चण्याची डाळ घातली आणि कढीपत्ता घातला। सगळं तेलावरती परतून घेतल्यानंतर यामध्ये मी हिरवी मिरची घातली, किसलेलं आलं यामध्ये घालायचं आहे। आलं सुद्धा परतून घेतलं। यामध्ये आता पाव चमचा हिंग घालायचा। इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा असा उभा चिरून घेतलाय, तो घालायचा आहे।
कांदा पटकन ब्राऊन होण्यासाठी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि आता कांदा आपण सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया। तर इथे पहा कांदा छान असा सॉफ्ट झाला आहे, जास्त ब्राऊन करायचा नाही आहे कांदा। यामध्ये पाव चमचा हळद घातली। आता यामध्ये बटाटे घालायचे। तर इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून असे कुस्करून ठेवले होते ते घालायचे। आता हे सगळं परतून घ्यायचं आहे। ही भाजी किंवा मसाला जितका आपण छान परतू तितका याला चव खूप छान येईल। तर इथे मी ही भाजी 3 ते 4 मिनिटं अशी परतून घेतले। आता ही भाजी किंवा हा मसाला आपल्याला डोस्यावरती पसरवायचा आहे, पण थोडेसे सैलसर असं आपल्याला हवं आहे। यामध्ये मी 2 ते 3 चमचे पाणी घातलं आणि पुन्हा मिक्स करून घेऊया। तर हा आपला मसाला डोस्याचा मसाला तयार झाला आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। पुन्हा एकदा सगळं मिक्स करायचं आहे। तर इथे हा मसाला तयार झाला आहे। आता आपण डोसे तयार करूया। तर हे पीठ आपण जे फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं, तर हे पाहता मस्त फर्मेंट झालं आहे। मी हे रात्रभर एका जाड कापडामध्ये गुंडाळून ठेवलं होतं, ज्यामुळे पहा खूप छान अशी याला जाळी आली आहे। अगदी हलकं झालं हे पीठ। आता या सगळ्या पिठाचे मी आता डोसे बनवणार आहे, त्यामुळे या सगळ्या पिठामध्ये मी मीठ घालणार आहे। पण जर तुम्हाला सगळ्या पिठाचे एकत्र डोसे बनवायचे नसतील तर तुम्ही जेवढे डोसे बनवायचे असतील तेवढं पीठ काढून घ्या आणि तेवढ्याच पिठामध्ये मीठ घाला। बाकीचं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये 2 दिवस स्टोअर करून ठेवू शकता। मीठ घातल्यानंतर हे मिक्स करून घेतलं। आता हे पीठ मला थोडंसं घट्ट वाटतंय, म्हणून यामध्ये मी थोडं पाणी घातलं। आता हे डोसे बनवण्यासाठी पहा अगदी परफेक्ट असं आहे। आता आपण डोसे बनवूया। तर इथे मी गॅसवरती तवा गरम करून घेतला। तवा अगदी कडकडीत असा गरम करायचा। यानंतर याला तेल लावून घ्यायचं। तेलाने फक्त असं ग्रीस करून घ्यायचं आहे। यानंतर यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, ज्यामुळे तव्याचा जो वरचा भाग आहे तो थंड होईल। आता यावरती 1 ते 1.5 चमचा पीठ घालायचं आहे आणि हलक्या हाताने असा हा डोसा पसरवून घ्यायचा आहे। आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे। सेंटरला थोडासा जाड ठेवायचा आणि कडेला पातळ असा पसरवून घ्यायचा। आता वरून डोसा ड्राय होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तरी ते पाहू शकता वरची बाजू डोशाची ड्राय झाली आहे। आता याला तेल लावून घ्यायचं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल किंवा बटर तूप लावू शकता। तेल लावल्यानंतर आता तवा फिरवून आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे। यामुळे सगळीकडून एकसारखा असा रंग येईल डोस्याला। जर तवा सेंटरलाच ठेवला तर मध्येच डोसा ब्राऊन होईल आणि कडेने व्हाईटच राहील, म्हणून असा तवा फिरवायचा आहे आणि कडेने सुद्धा ब्राऊन करून घ्यायचा आहे। सगळीकडून अशामुळे डोसा एकसारखा कुरकुरीत होईल। तर पहा ब्राऊन डोसा झाला आहे, अगदी क्रिस्पी झाला आहे। काढून घेऊया। तर याचा रंग तुम्ही पाहू शकता, एकसारखा रंग सगळीकडे आला आहे आणि अगदी जाळीदार असा डोसा तयार झाला आहे। तर बाहेर आपण खातो त्यापेक्षाही मस्त असा क्रिस्पी डोसा घरच्या घरी या रेसिपीने तयार होतो। तर इथे आता आपण आणखी एक डोसा बनवूया। तर आधी आपण साधा डोसा बनवला, आता इथे मी डोसा तयार करून घेतला। यावरती आपण जो मसाला तयार केला तो पसरवूया।
आणि हा डोसा आपण आता फोल्ड करूया. तर हा आपला क्रिस्पी मसाला डोसा तयार झाला आहे. तर हा बटाट्याचा मसाला आणि त्याबरोबर हा कुरकुरीत डोसा एकदा तरी नक्की करून पहा. आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.